रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी एक जरा आगळा वेगळा आणि खूप चांगला मोठा असा सुंदर फ्लॅट आहे। मोठा फ्लॅट असल्या कारणानं पैसे जर म्हटले तर मोठेच आहेत। कार्पेटचा जर विचार केला तर 1492 कार्पेट म्हणजे जवळजवळ 1500 कार्पेट असणारा 3 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 कार पार्किंग असतील। मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 12-13 हजार रुपये मेंटेनन्स असणार आहे। आणि लोकेशनचा जर विचार केला तर जस्ट मानपाडा सिग्नलवरतीच क्रिस्टल सफायर नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे। त्याच क्रिस्टल सफायर कॉम्प्लेक्समध्ये हा फ्लॅट असणार आहे। क्रिस्टल सफायर बनवायच्या अगोदर खूप दिवस डिले झालं होतं। डिले झाल्यानंतर मग त्याला दुसऱ्या बिल्डरने टेक ओव्हर केलं आणि मग त्या दुसऱ्या बिल्डरने येऊन ही प्रॉपर्टी बनवायला चालू केली। साधारणतः 2020ला ही बिल्डिंग रेडी झाली होती। 21ला त्यांनी ताबा दिला या बिल्डिंगचा आणि 23ला याची सोसायटी झाली होती। थोडक्यात जुना प्लॅन पास पण त्याला नंतर स्ट्रक्चर उभं होतं, पण त्यानंतर त्या पद्धतीनं बनवलं। त्याच्यामुळे तुम्ही जर फ्लॅट बघितले तर तुम्हाला फ्लॅट प्रशस्त आणि मोठे 100% वाटतील। कॉम्प्लेक्सचा जर विचार केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत, पण जास्त गर्दी नसणार 2च टावर ह्या बिल्डिंगमध्ये सध्या तरी बनवलेले आहेत। ते तुम्हाला दाखवतो फ्लॅटचा लेआउट कसा आहे, फ्लॅट कसा आहे। फ्लॅट मानपाडा लोकेशनलाच आहे, मेट्रो स्टेशनला लागूनच आहे, पण खरंच चांगले फ्लॅट आहेत आणि खरोखर मोठा पण फ्लॅट आहे। ज्या व्यक्तींना मोठ्या फ्लॅटमध्ये मोठा परिवार आहे आणि इथे जर लोक जरी विचार केला तर सगळे मोठे लोकच राहतात, कारण की त्याचं बजेट तसं असल्या कारणानं मग त्याच पद्धतीचं हे घर आहे। लॅविश, लक्झरियस आणि व्ह्यू वाईज जरी समजा विचार आपण केला तर त्या पद्धतीनं पण हे घर खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। आणि जर आपण ह्याचा लेआउट कसा आहे याचा जर आपण पूर्ण विचार केला तर आपण जर बाहेर गेलो घराच्या तर तुम्ही बघू शकता, घराच्या बाहेर गेल्यानंतर इथे 2च फ्लॅट आहेत। एक ह्या साईडला फ्लॅट आहेत, पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि मधला जो स्पेस आहे तो मात्र खूप मोठा आणि प्रशस्त। तुम्हाला हे बघा, 2 घरांच्या मध्ये असणारा स्पेस खूप मोठा आणि प्रशस्त आहे। लिफ्टची जर संख्या बघितली तर 1, 2 आणि 3 लिफ्ट ही चांगल्या कंपनीच्या आहेत आणि लिफ्टची साईज पण खूप मोठी आहे। ह्या साईडला पण जागा आहे, परत ह्या साईडला पण जागा आहे। इथे विशेष म्हणजे काय केलेलं आहे, हा जो 3 BHK फ्लॅट आहे याला किचनकडे एक एंट्री आहे, अधिक ह्या साईडला एक एंट्री आहे। ही मेन एंट्री आहे आणि तुमचे कामवाले जर कोणी आले तर त्यांना डायरेक्ट किचनमध्ये बोलावचं, तिकडले तिकडे बनवून त्यांना जेवण बनवून बाहेर जायचं म्हणलं तरी तसं होऊ शकतं। हे इकडे एक एंट्री, अधिक इकडे एक एंट्री। तर आपण तर मेन एंट्रीचा विचार करू की बाबा हे मेन दरवाजे आपण इथून जाणार म्हटलं तर ह्याचा जो बाहेर येतानाचा जो विचार केला तर साधारण बाहेर येताना हा ईस्ट असणार आहे, आतमध्ये जाताना वेस्ट असणार आहे, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट। आणि समजा ते किचनचं मात्र जी एंट्री एक्झिट असणार ती एंट्री ती नॉर्थ, आतमध्ये बाहेर येताना साऊथ आहे। त्याच्यामुळे आपण ही मेन एंट्री पकडू। ही मेन एंट्री एवढी मोठी आणि एवढी प्रशस्त आहे की बघा इथपर्यंत तुम्हाला असा हा मोठा स्पेस एवढा मिळतो। एवढा स्पेसच्या नंतर मग तुमचा हा हॉल चालू होतो आणि हॉल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती उजेड आहे फ्लॅटमध्ये, किती ट्यूबलाईट बिबलाईट आपण एक पण लावलेलं नाही, पण इतका मोठा फ्लॅट आहे। हे मार्बल, इटालियन मार्बल पूर्ण घरात लावलेली आहे। आणि मग इकडनं परत तुमची काही एरियामध्ये स्टँडिंग बाल्कनी आहे आणि काही ह्या एरियामध्ये पूर्ण प्रॉपर बाल्कनी तुम्हाला दिसते, ज्याच्यामुळे ह्या घरामध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन खूप सुंदर आणि चांगलं आहे। संध्याकाळची हवा तुमच्या ह्या घरामध्ये खूप जास्त येते, कारण की हे पश्चिमेला आहे ना, खिडक्या वगैरे सगळ्या पश्चिमेला असल्या कारणानं मग इकडनं हवा तुम्हाला संध्याकाळचं खूप चांगली येते। आणि तुमच्या बाल्कनीमधून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला येऊरचा डोंगर म्हणा किंवा अधिक ह्या दुसऱ्या ज्या काही बिल्डिंग झालेल्या आहेत त्या दिसतात, पण येऊरचा डोंगरही आपल्याला वरती पण ऑप्शन अवेलेबल नाही असं नाही आहे। पण आता आपण खाली आहोत, ही बिल्डिंग पण बघितली तर जवळजवळ 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण सध्या एकदम लोअर फ्लोअरलाच आहोत। तर स्विमिंग पूल तुमचा ह्या लोअर फ्लोअरचा जो व्ह्यू आहे हाही फ्लॅट आपल्याला विकायला आहे। ह्यात खाली 3 BHK घेतलं आणि त्यांनी बघा तशी गार्डन एवढी मोठी बनवली। इकडे एक जणांनी 3 BHK घेतलं आणि एवढं मोठी त्यांना बाहेर 3 BHK बाहेर एवढी जागा मिळते, त्यांनी स्विमिंग पूल स्वतःचा आपला बनवून टाकला। आणि इकडनं जर आपण ह्या साईडला आपण जर बघितलं तर तुम्हाला इकडनं हे तुमच्या सोसायटीचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी दिसतात। तो दुसरा जो स्विमिंग पूल दिसतोय तो त्या बंगलेवाले जे आहेत त्या बंगल्यावाल्यांचा तो स्विमिंग पूल आहे। हा मात्र तुमच्या सोसायटीचा स्विमिंग पूल असणार आहे हा। तर अशा पद्धतीने इकडं बाल्कनी किती मोठी बघा, ही मोठी बाल्कनी, अधिक पलीकडल्या साईडला जरी आपण गेलो तर तिकडे पण ती बाल्कनी जोडलेली आहे, म्हणजे खूप मोठी प्रशस्त अशी तुम्हाला ह्या हॉलमध्ये बाल्कनी मिळते। आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सगळीकडे टॉप टू बॉटम अशा खिडक्या लागल्यामुळे तुम्हाला इकडनं सगळं मोकळंच राहते
आणि सगळे हवा खेळती तुमच्या घरामध्ये नक्की राहते। आणि त्याच्यानंतर मग आपण इकडे जर आलो तर हे तुमचं किचनचा एरिया आहे, जो एल शेपमध्ये किचन असं बनवलेलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि मग ही जर समजा तुमची जेवण बनवणारी लेडीज असेल तर ती इकडनं बाहेर जाऊ शकते, इकडनंच आत येऊ शकते आणि नंतर हे आपण दरवाजा बंद करून घेऊ। तर अशा पद्धतीचं हे किचन पण आहे, सुंदर आणि खूप चांगलं। आणि किचनच्याच बाजूला परत एक ड्राय बाल्कनी आहे जी खूप मोठी आहे। इथे तुमची वॉशिंग मशीन वगैरे सगळी प्रॉपर सेट होऊ शकते आणि सगळ्या घरातले कपडे सगळेचे सगळे म्हणलं तरी तुमच्या इकडे सगळे कपडे सुकायला तुम्ही इकडे वेगळ्या पद्धतीने घालू शकता। कार्पेटचं ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने एवढी जागा आहे म्हटलं तर ते कार्पेट तेवढं आहेच आहे। त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आपण हॉलचा आपला हा पार्ट संपल्यानंतर तुम्ही इथे एक ड्रेसिंग किंवा एक कपाट इथं बनवू शकता, जी मोठी जागा आहे, एवढी मोठी जागा आहे, त्याच्यामुळं मोठं चांगलं कपाट स्टोरेजसाठी तुम्हाला इथे एक करता येईल। पुढे आल्यानंतर मग इथं आपल्याला एक कॉमन टॉयलेट, कॉमन वॉशरूम हे सगळं आपल्याला इथं मिळतं। बाथरूम ह्या पद्धतीने मोठं आणि चांगलं आहे। ह्याच्यात पण फिटिंग वगैरे पण जी केलेली आहे ती चांगल्या क्वालिटीची फिटिंग आहे, जागवार वगैरे असं मस्तपैकी कंपनीने हे पण बनवलेलं आहे। तर बाथरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला ती जाणवते की प्रशस्त आणि मोठी आहे। नंतर आता कॉमन बेडरूमला आपण जातो किंवा चिल्ड्रन बेडरूमला जातोय, याची सुद्धा साईजचा जर विचार केला तर खूप मोठी साईज आहे। बाकी त्याचं हाईट वगैरे पण चांगलीच आहे, असं नाही की हाईट पण कमी आहे। आणि परत ते हॉलमधनं जोडलेली जी बाल्कनी आहे ती बाल्कनी आपल्याला ह्या बेडरूमला पण लाभते। आणि इकडनं जर बघितलं तर आपल्याला हे हिरानंदानी मॅडोज दिसतं, मग किंवा हे ॲक्मे ओझन म्हणा, हे शुभारंभ म्हणा, तिकडं निळकंठ ग्रीन वगैरे ते सगळे प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात। पुढे गेला तर टिकोजिन रिसॉर्ट, भविष्यात जो बोरेल टू ठाणे टनल येईल तर ह्याला हेच कनेक्टेड जवळ असणार आहे, म्हणजे ह्या प्रोजेक्टपासून ते जवळच येईल। मेट्रो स्टेशन तुमचं जवळ आहे, बाकी दोस्ती इम्पेरियाच्या जवळच आहे। आता परत आपण इथे आलो, इथे आल्यानंतर तिथे 2 बेडरूम आपण बघतोय। सगळ्यात आपण हा बेडरूम बघू। ह्या बेडरूममध्ये घुसल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम ह्या साईडला पण चांगलं मोठं आणि प्रशस्त नक्की दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे एखाद्याने जर डोकं लावलं तर हे संपूर्ण एरिया आपल्याला वापरात घेता येईल, एवढी मोठी बाल्कनी परत तुम्हाला इकडनं पण मिळते। म्हणजे इथं एवढी मोठी जागा आहे, त्याचे थोडंसं खाली घेऊन हे जर आपण ही पण जागा तुम्हाला कव्हर करता येऊ शकते, कारण त्याला ऑलरेडी कव्हर करता येण्यासारखं विषय आहे इथे, म्हणजे करू शकतो एखाद्याला करायचं तर हे असं आहे। आणि परत इकडून आलं तर आपण बेडरूमला, तर बेडरूमची साईज तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त साईज, म्हणजे उगाच साईज आहे म्हणून नाही आहे, चांगली म्हणजे जाणवते की तुम्ही घरात घुसल्यानंतरच तुम्हाला समजतं की याची साईज पण खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे। आणि परत मग ह्या बेडरूमला पण जर तुम्ही बघितलं तर इकडनं तुम्हाला सुंदर असा व्ह्यू आहे, जो तुम्हाला स्विमिंग एकदम वरती नाही, त्याच्यामुळे खालच्या खाली तुम्हाला हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, ॲम्युनिटीज, तुम्हाला छोटं काय फंक्शन ठेवायचं म्हटलं तरी तुम्ही ह्या ॲम्युनिटीज ठेवू शकता। छोटं घरातलं काही जरी फंक्शन म्युझिक ठेवायचं म्हटलं तरी पार्टी बिटी हे खाली एवढं मोठं लॉन तुम्हाला मिळते प्रॉपर। आणि इकडे बघा बारकी हे तुम्हाला किती मोठं आहे, ही बाल्कनी बेडरूमची बाल्कनी, इकडून ही बाल्कनी, परत इकडं गेलं तरी इकडं पण बाल्कनी, म्हणजे सगळं असं हा पूर्ण फ्लॅटच बाल्कनीनं वेढलेला आहे। तुम्ही तिकडून जरी आले तर असं इकडं पण बाल्कनी बघा इथपर्यंत, म्हणजे इतकी मोठी बाल्कनी तुम्हाला ह्या बेडरूमला मिळते। तर हे कसं आहे त्याच पद्धतीने, त्याच्यामुळं मोठा फ्लॅट खूप मोठा आणि प्रशस्त आहे आणि हवेशीर फ्लॅट आहे। मेन म्हणजे हवा जाणवते, गारवा जाणवते फ्लॅटमध्ये, असं एकदम खिचडी टाईप बिलकुल मोकळं सुटसुटीत असं पद्धतशीर आहे। आता हा आपला शेवटचा बेडरूम राहतोय, तो पण लय मोठा बेडरूम आहे। इकडं आलं का परत हे बघा वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम हे पण प्रशस्त आणि मोठं आहे। इकडनं मात्र ही जी खिडकी आहे इथं काय आपल्याला वापरात तशी येणार नाही, पण हां इकडे एसीचे डक्ट वगैरे जरी सेट करायचे म्हणलं तर तेवढी जागा इकडं ह्या साईडला मात्र आहे अशी ह्या पद्धतीनं। त्याच्यामुळं मला असं वाटतं हे खरंच चांगलं आहे। परत आता हा बघा सुटसुटीत असणार किती मोठा बेडरूम आहे, एवढा मोठा बेडरूम आहे। इथून चालत इथपर्यंत आल्यानंतर इथं परत तुम्हाला इथं मोठी कपाटाला जागा आहे, मोठं कपाट तुमचं इथं येऊ शकतं आणि बेडरूमची साईज मात्र तुम्हाला प्रॉपर वापरायला सगळी मिळते। आणि मग ह्या बेडरूमला जर बघितलं तर याची पण तुम्हाला बाल्कनी प्रॉपर वापरता येईल अशी आहे। बघा इथून जी बाल्कनी चालू होते ही बाल्कनी पण परत इथून तुम्हाला हवा महलचे बंगले ही सोसायटी ती दिसते आणि हवा महलच्या इथून ही बाल्कनी असं वॉकिंग बाल्कनी खूप मोठी अशी इथून इथपर्यंत, आणि ती परत तसं जर बघितलं तर ही इथपर्यंत एवढी मोठी याला तुम्हाला बाल्कनी ह्या साईडला मिळते। आणि बाहेर उभं राहिलं का तुम्हाला तुमचं पूर्ण ह्या साईडचं मानपाडा पूर्ण असं पूर्ण दिसतंय, असं मोकळं आहे, असं काय कोंदट नाही। समोरून बघितलं जिम बघा, हवा पण इतकी येते, खूप हवा येते फ्लॅटमध्ये, चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आता सध्या आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे। आवाजात बरं हवेमुळे दरवाजा आपटला आहे, जरी आपण एवढ्या लोअर फ्लोअरला आहेत तरी ही परिस्थिती आहे।
तर मला असं वाटतं वरती आपण जर गेलो तर किती हवा आणि किती चांगला असेल. वरती पण आपल्याकडे 1-2 ऑप्शन अवेलेबल आहेत. आता हा तर आपला लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे. हा जो फ्लॅट आहे ना, ह्या फ्लॅटला विकण्यासाठी आपल्याला सांगण्यात आलेलं की बाबा हा फ्लॅट आपल्याला 4 करोड रुपयाला विकायचा आहे. आता लोक म्हणतील मुंबईला मिळतील, दिल्लीला मिळेल, इकडे मिळेल, तिकडे मिळेल, पण आता हे ठाण्यात आहे. ठाणं पण चेंज झाले, ठाण्यामधले बदलाव आहे. ठाण्यात पण फ्लॅटांचे रेट वाढलेले आहेत. माझ्या मनाचे रेट नाही येतं. सगळे आता जे चाललं आहे ते चाललेलं, त्याला आपण पण बदली करू शकत नाही. सो हा फ्लॅट जो आहे 4 करोडची याची किंमत आहे. 4मधनं याच्यात थोडंफार कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन प्लस लागेल. 2 पार्किंग सहित 4 करोडचा हा फ्लॅट असणार आहे. जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल, व्हिडिओवरती आवडला आणि तर बघायचा आहे, बघण्यासाठी तर पैसे लागत नाहीत. जर एखाद्याला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला नक्की फोन करा. मी हा फ्लॅट ठाण्यात असे पण चांगल्या पद्धतीचे फ्लॅट नक्की आहेत. ज्यांचं बजेट, ज्यांना हाऊस म्हणा किंवा ज्यांना मोठं घर किंवा मोठा परिवार आहे अशा लोकांसाठी, किंवा कनेक्टिव्हिटी वाईज जर विचार केला तर अशा पद्धतीचा हा एक फ्लॅट आहे. रेट सोडून माझ्या काही चुका करत नाही. मी जे आहे ते सत्य माहिती तुमच्या समोर आणतोय. सत्यातनं तुम्हाला विचार करायचा आहे, आता काय करायचं काय नाही ते. मी माझं काम माझ्या भगवंतावरती विश्वास करून सगळं नीटनाटकं करतोय. बाकी सगळं तुमच्या हातात आहे. पण माझी एक इच्छा आहे की मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, अधिक जास्तीत जास्त घरं बघा, फोन करा, अशी माझी अपेक्षा 100% नाही आहे. आवडलं तर फोन करा, नाही तर सोडून दिला विषय तरी काही प्रॉब्लेम नाही. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.